नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी उपयोगी असणारे असे 5 वाक्य जे तुम्ही नेहमी वापरणार। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि दैनंदिन जीवनात असणारे 5 असे उपयुक्त वाक्य कोणते कोणते आहेत जे आपण इंग्लिश मध्ये नेहमी बोलतो। तर चला बघूया। पहिलं वाक्य, द थिंग इज दॅट। द थिंग इज दॅट गोष्ट अशी आहे की, एक्झाम्पल दिलेले, द थिंग इज दॅट आय फॉरगॉट माय वॉलेट ॲट होम। गोष्ट अशी आहे की मी माझं वॉलेट घरी विसरलो। गोष्ट अशी आहे की मी माझं पॉकेट घरी विसरलो। सेकंड वाक्य बघूया, सी यू अगेन, कॅच यू अगेन, गेट इन टच विथ यू। म्हणजे काय? पुन्हा भेटूया। एक्झाम्पल बघा, आय शॅल सी यू अगेन टुमॉरो ॲट द सेम प्लेस। आपण उद्या पुन्हा याच ठिकाणी भेटू। थर्ड सेंटेन्स आहे, फॉर गॉड सेक डोंट डू दिस। देवासाठी हे करू नकोस। एक्झाम्पल बघा, फॉर गॉड सेक डोंट लाय टू युअर पेरेंट्स। देवासाठी तुझ्या पालकांशी किंवा तुझ्या आईवडिलांशी खोटं बोलू नकोस। फोर्थ सेंटेन्स बघा, कीप इट अप। असंच करत राहा। एक्झाम्पल बघा, यू हॅव इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, कीप इट अप। तुझी इंग्लिश सुधारली आहे, असंच चालू ठेव। फिफ्थ नंबरचं सेंटेन्स बघा, जस्ट लाईक दॅट। असंच, कुठलंही खास कारण नाही। वाय आर यू स्माइलिंग जस्ट लाईक दॅट। तू का हसतोय? असंच। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। पूर्ण बघा आणि आपली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे वाक्य नेहमीच वापरा। धन्यवाद।